अहो, आता देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ असणार आहे, एकनाथ शिंदे यांचं नाही. एकनाथ शिंदे यांच्या 3-4 शिलेदारांना आता मंत्रालयाचा नव्हे, थेट घराचा रस्ता धरावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेतले 3 वादग्रस्त नेते आणि भाजपचे ते बाष्कळ बडबड करणारे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये म्हणून पुण्यात तर चक्क विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे. मित्रहो, नमस्कार. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, बहुमत मिळालं तरी सरकार स्थापनेसाठी 10-12 दिवस गेले. तरीही तिघांचाच शपथविधी झाला, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. खातेवाटपाचा घोळ वाढला आणि मंत्रिमंडळ विस्तार रखडला. आता होईलच. आता आपल्याला मंत्रिपद मिळावं ही तर अनेक आमदारांची इच्छा आहे. अर्थात मोजक्या काही नेत्यांना मंत्रिपद मिळेलही आणि बाकीच्यांना मात्र गाजर दाखवले जाईल हे तर उघड आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपलं मंत्रिपद सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील आणि त्यानंतरच्या सरकारमध्ये हे मंत्री असलेल्या काही नेत्यांचा. आता एकनाथ शिंदे यांचं सरकार नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ आहे. त्यामुळं कोणाला द्यायचं आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा याचा निर्णय तर आता सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांचा असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून बघा, गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत यांच्यासह मंगेश कुडाळकर, भरत गोगावले, राजेश क्षीरसागर, अर्जुन खोतकर, संजय शिरसाट या नावांची चर्चा आहे. म्हणजे बहुतेक या नावापैकीच नावं निश्चित होणार आहेत. मात्र यामध्येच गेल्या 2.5 वर्षात महायुतीच्या सरकारमध्ये असलेले 3 महत्त्वाचे मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची माहिती आधीपासूनच मिळत आहे. गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री होते. दीपक केसरकर यांच्याकडं शालेय शिक्षणाची जबाबदारी होती आणि तिथेच तानाजी सावंत यांनी आरोग्य खाते देखील सांभाळलेले होते. आता कसे सांभाळले हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मात्र या खात्यांच्यामध्ये या मंत्र्यांच्या कामावर समाधानी नसल्यामुळं या 3ही नेत्यांना आगामी मंत्रिमंडळातून डावललं जाणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच बघा, इतरही काही कारणामुळे या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. बघा, स्वच्छ मंत्रिमंडळ द्यायचा हा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. निदान तसं आत्ता भासवलं, दाखवलं, सांगितलं तरी जात आहे. साहजिकच आता या वादग्रस्त नेत्यांना मंत्रिपदाला मुकावं लागू शकतं. तानाजी सावंत हे तर काय नेहमीच वादग्रस्त असतात. शिवाय त्यांच्यावर घोटाळ्यासह आणखीही काही आरोप आहेत. आरोग्य खात्यात कथित ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप, राज्यात नुकताच समोर आलेला बोगस औषधाचा घोटाळा, महायुतीत आल्यावर अजित पवार यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्य, धाराशिवचे SP अतुल कुलकर्णी यांना फोनवरून दिलेली धमकी, या आणि अशा काही बाबी तानाजी सावंत यांच्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सेनेत असलेले माजी आणि वादग्रस्त मंत्री अब्दुल सत्तार, त्यांचं एकूण वर्तनच कायम चर्चेत राहिलेलं आहे. घोटाळे तर काय त्यांच्या नावावर आहेतच आहेत. कृषी खात्यामध्ये कीटकनाशक खरेदीमध्ये 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. औरंगाबाद खंडपीठाकडून भराडी निम्न प्रकल्पाला स्थगिती, हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटीला शासनाचं मिळालेलं इरादापत्र रद्द ठरवण्यात आलेलं होतं. शिक्षकांना प्रचाराला पाठवल्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, अशी काही प्रकरणं त्यांच्यासाठी अडचणीची आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेते दीपक केसरकर वादग्रस्त वक्तव्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिक्षण विभागाबाबत सातत्यानं झालेल्या तक्रारी, एक राज्य एक गणवेश ही योजना वादग्रस्त ठरलेली, पुस्तकांचं गाव ही योजना तर सुरूच झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्यावेळेला पडला होता त्यावेळेला त्या घटनेवर त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्याशिवाय या यादीत माजी मंत्री संजय राठोड हे देखील आहेत.
पूजा चव्हाण प्रकरणी ते वादग्रस्त ठरलेले आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात त्यावेळेला आवाज उठवलेला होता. त्यामुळे आता फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देणं हे भाजपासाठीच मोठ्या अडचणीचं ठरणार आहे. विविध कारणामुळे शिवसेनेच्या नेत्यांची मंत्रिपद मिळण्याबाबत अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे व तसं ते स्पष्टही दिसू लागलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला तर हे मंत्री नकोच आहेत, पण एकनाथ शिंदे यांचा मात्र त्यांच्यासाठीच आग्रह आहे. अक्षरशः तसं पाहिलं तर शिंदे सेनेतलेही आमदार काय ठराविक मंत्र्यांना नको म्हणून सांगतात, पण एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी आग्रही आहेत असं साधारणपणे चित्र आहे. अहो, एकीकडे भाजपचे नाराजी असतानाच राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारमधल्या शिंदे गटाचे आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार, आमदार तानाजी सावंत आणि भाजपाचे आमदार नितेश राणे या चौघांना म्हणजे या चारही आमदारांना मंत्रिपद देऊ नका या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं आहे. कायम वादग्रस्त असलेले नितेश राणे यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे जे काही चर्चा सुरू झाल्या ना, तेव्हापासून अनेकांना धक्का बसलेला आहे. नितेश राणे आणि मंत्री त्यांनी सातत्यानं फडणवीस यांच्या कौतुकाचा ढोल वाजवलेला आहे. फडणवीस यांच्या विरोधकावर पातळी सोडून त्यांनी विधानंही केलेली आहेत. समाजामध्ये तीड निर्माण करणारी विधानं त्यांनी सातत्यानं केलेली आहेत. त्यामुळे या चौघांना मंत्रिमंडळात अजिबात स्थान देऊ नये यासाठी हे आंदोलन झालं आहे. बघा, पूर्वीच्या काळी एखादा आरोप झाल्याबरोबर मंत्री नैतिकतेचे कारण सांगून स्वतःहून राजीनामा देऊन बाजूला होत होते. अहो, आता हाकलले तरी जायला तयार नसतात. त्यांना दूर ठेवा म्हणून जनतेतून आंदोलनं होऊ लागले आहेत. अहो, हे कशाचं प्रतीक आहे हो? शिंदे सेनेतल्या 4 नेत्यांना त्यांचाच आगाऊपणा आता नडलेला आहे. आता किती भोवलेला आहे हे दिसेलच. पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.